गुड मॉर्निंग पॅरेंट्स. काल टेनच्या सर्व नवीन टेन म्हणजे मागच्या 9वीचे सर्व पेपर आटोपले आणि आज पहाटेपासून कालच त्यांचं लगेच संध्याकाळी दादाजींनी स्वतः क्लासेस घेतले 2 तास आणि आज सकाळी पहाटे 6 पासून इथं मुलं बसलेले 10वीचे. इकडं 13 वाजता बोलतो 10वीचे क्लासेस स्वतः मी स्टार्ट केलेले आहेत. खूप आनंद. पहाटेच आंघोळ करून 6 वाजता 6 ते 8 सकाळी क्लासेस, 8 ते 8:30 नाश्ता, 8:30ला परत आवडतो क्लासेस. खूप बिझी. 9वीची बॅच म्हणजे 10वी नवीन 10वी 50 वर्षातली 51 वर्ष स्टार्ट झालं. तर ही बॅच स्टार्ट झालेली आहे. बेसिक विशेषतः बेसिक सायन्स, बेसिक मॅथ्स, बेसिक SST आणि बेसिक लँग्वेजेस दादाजी घेणार आहेत. तर 25 तारखेला 9वीचे जे पालक दिवसभर इथं थांबतील, मला भेटून जातील, मी दिलेल्या सूचनांचं अवलोकन करतील आणि त्यानंतर पालन करतील. पहिलं अवलोकन नंतर पालन समजलं पाहिजे. काहीतरी कारणाने घरी राहिलेलं मला कारण देणारा पालक 10वीला नको आहे. आजारी होतो नाही पडायचं, आजारी गावाला गेलतो नाही जायचं, लग्नाला गेलतो नाही जायचं, दुःखाच्या ठिकाणी गेलतो नाही जायचं. आपल्या मुलापेक्षा जगात काहीच मोठं नाही. मला एवढ्या नातवांपेक्षा जगात काहीच मोठं नाही. उद्या एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाने मला बोलवलं त्यावेळेस माझी 10वीच्या मुलांचा पेपर असेल तर मला 50 वर्षापासून 10वी महत्त्वाचं आहे. तो एक दिवस तो मनुष्य दुसऱ्या देशात किंवा देशात बोलवलं त्याला व्हॅल्यू नाही. माझे लेकरं महत्त्वाचे. मला जर हजारो लेकरं महत्त्वाचे तर तुम्हाला तुमचं एक लेकरू महत्त्वाचं वाटत नसेल तर पालक म्हणून नापास आहात तुम्ही, नापास. म्हणून 25ला इथे पहिलाच मेळावा आहे. खरं तर पालक मीटिंग झाल्याशिवाय मी 10वी सुरू करत नसतो. पण आता तुम्हाला आज बोलवायचं होतं, काल आज आणि नंतर परत 25ला यायचं. म्हणून 25ला 10वीच्या मुलांचा सत्कारला उपस्थित राहायचं. ज्यांचं 2 तासात सत्कार झाला की तुमची मीटिंग या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. तेव्हा 10वीच्या सर्व पालकांनी ज्यांनी पास काढलेले आहेत हॉस्टेलचे आणि डे स्कॉलरचे आणि हॉस्टेलचे ज्यांचे पास रेडी आहेत त्या मुलांकरता इथं 10वीची बॅच जबरदस्त बेसिकने सुरुवात होत आहे. खूप सुंदर बेसिक. तर इवन पालक येऊन बसले तरी चालतं. हा इथं 10वीच्या मुलांबरोबर माझा नातू इथे सात्विक वरात बस. इथं सात्विकसुद्धा 10वीमध्ये बसवलेला आहे. सात्विक 8वीतून आता 9वीला जाईल, पण त्याला 8वीचं पोर्शन जवळजवळ आटोपलं त्यांचं. आता ती वार्षिक परीक्षेची तयारी करत आहे. मला 8वीच्या वार्षिक परीक्षेचं महत्त्व नाही, तर मला फाउंडेशन बेसिक फंडास याचे हे महत्त्वाचं आहे. म्हणून सात्विकला सांगितलं तू 10वीच्या वर्गाबरोबर बस. तो 9वीला जाणार, 8वीला आहे 9वीला जाणार, तरी मी 10वीच्या वर्गाबरोबर बसवतो. कारण भविष्यात माझी तब्येत जर फार टिकली नाही, खराब झाली तर मला सात्विकला गायडन्स करणं 10वीचं बेसिक घेणं त्यावेळेस शक्य होणार नाही. आणि म्हणून आत्ताच सात्विकला इथं मी 10वी बरोबर बसवलेलं आहे. याचा अर्थ 10वीचं फाउंडेशन किंवा बेसिक CBSE स्टेट सर्व मुलं, डे स्कॉलरचे पालक मुलं देखील उद्यापासून येतील. आज नाही आले, आज पहिला दिवस आहे. त्यांना प्लॅन करायचं आहे. उद्या 6 वाजता इथे येतील किंवा इथे येऊन ते हॉस्टेलला राहतील.
पण हॉस्टेल आता जागा नाही म्हणून इथं जी कॉलेजची बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये 2-4 खोल्या आम्ही तयार करून डे स्कॉलरचे जे मुलं आहेत हॉस्टेलचे ते तिथे येऊन दाविले हॉस्टेलला येऊ इच्छिणारे त्यांना त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात येईल आणि पुढील नियोजन होईल. तरी तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा सर्वच पालकांच्या 100%. आज 9वीचे मुलं 10वीला गेलं, 8वीचे उद्या 9वीला येतील, 7वीचे 9वीचे मुलं 10वीला येतील, 5वीचे 10वीला येतील. मी नेहमी सांगतो 10वीला दादाजी स्वतः उभं राहून तयारी करून घेतात. पहाटे आंघोळ करून देवपूजा करून माझा 6 वाजताच क्लास सुरू झालेला आहे. दररोज 6 वाजताच क्लास चालू राहील. तेव्हा पालकांनी जसा आमचा उत्साह आहे, माझ्या स्टाफचा उत्साह आहे, माझा उत्साह आहे, तसा पालकांचा उत्साह असलेल्याच पालकांनी आणि म्हणून आता तुम्ही 25ला या. त्यातल्या काही अटी तुम्हाला सांगणार आहे. त्या अटी मान्य असतील तर तुम्हाला या बॅचबरोबर, नाही तर दुसरा पर्याय तुम्हाला दिला जाईल. प्लीज समजावून घ्या. 25ला आई वडील दोघंही राईट 11 वाजता इथं यायचं, संध्याकाळी 6 वाजता जायचं किंवा मुक्कामाला आमच्याकडं. कारणं सांगू नका. कारण येऊन सांगून लाडं बोलणारा पालक माझ्यासमोर नको आहे. लाडं दादाजी काय झालं, दादाजी काय झालं, खरं सांगू का, दादाजी समजावून घ्या ना. मी कोणाचा नोकर नाही, मी समजावून घ्यायला आणि कोणाचा बॉसही नाही. तेव्हा कृपा करून समजावून घ्या. आणि काहीच नका मला मेसेज देऊ नका. फोनवर मेसेज आला तर तुमचं नाव ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं जाईल. तुम्ही उपस्थित राहणं. आई वडिलांनी दोघांनी, ज्याला शिल्लकच नाहीत आई वडील त्यांचं कोणी येणार ना. तिथे एक मुलगी आहे तिला आई नाही वडील, 2 मुलं आहेत, आई वडीलच नाही त्यांना, मग चालेल. 2-4 मुलं ज्यांना आई नाही, 2-4 मुलं ज्यांना वडीलच नाही, ते तसे चालते. बाकीच्यांना कृपा किती मायक्रोन किती कॉन्सन्ट्रेशनने मुलं करताय. स्लो फिरव खूप जबरदस्त तयारी. सकाळचा वेळ हा स्टडी करता खूप छान असतो. म्हणून आत्ता 6लाच सुरू केलेलं आहे. पुढं ती 5:30 वाजता थोडी प्रॅक्टिस झाली तर 5:30 वाजता क्लास सुरू होती. 5:30 ते 8 ते 8:30 नाश्ता, 8:30 नंतर दुसऱ्या दिवशी त्या दिवशी संध्याकाळी 9पर्यंत गेम्स, ग्राउंड ॲक्टिव्हिटी, स्टेज ॲक्टिव्हिटी आणि स्टडी सर्व चालू आहे. तेव्हा तुमच्याच मुलांना तुमच्या शुभेच्छा अपेक्षित आणि तुमचं डिस्टर्ब नको. उलटं समजेल हे मुलं अनाथ आहेत, यांना कोणीच नाही, आई वडील आजोबा आजी कोणीच नाही, नातेवाईक नाही, पण ते माझ्याजवळ आहेत. फक्त त्यांना कोणीच नाही, फक्त त्यांना एकच त्यांचे दादाजी दादी जे आहेत इथं आहेत. एवढं गृहीत धरून जर मुलं ठेवले, हे पथ्य पाळले तर तुमचा मुलाचं प्रचंड कल्याण होईल. तो करून देणार आहे. दादाजी निमित्त मात्र आहे. त्यामुळं कृपा करून डिस्टर्ब न करणारे पालक असतील तरच त्यांची मुलं आम्ही सांभाळण्यास तयार आहोत. 25ला आपल्याला कळलं. नियमित येणारे पालक. तोपर्यंत सर्वांना ओम शांती.